गेल्या 3 महिन्यात आम्ही वेगवेगळ्या विभागाकडून लोकांकडून माहिती घेतली आहे। त्यावेळी लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही काँग्रेसलाच मतदान केलं आहे आणि त्यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत। सुप्रीम कोर्टाच्या तरतुदीप्रमाणे 5% मशीन तपासणीचा निर्णय आम्ही घेतला आहे। 5% तपासणीसाठी जी रक्कम भरायची असते ती रक्कम जिल्हा निवडणूक कार्यालयात भरली आहे। गेल्या 5-6 निवडणुकांमध्ये विरोधकांना बूथमध्ये ज्या संख्येनं मतदान झालं एवढं मतदान कधी झालं नव्हतं, त्यामुळे शंका निर्माण होते। नाना पटोले ईव्हीएम नाही तर बॅलेट पेपरवर जिंकून आलेत। अनेक तक्रारी आल्या आहेत आणि त्याची शहानिशा या लोकशाहीमध्ये झाली पाहिजे। प्रत्येक पक्षाची कार्यकर्त्यांची वेगवेगळी भावना असते। नेत्याचा सामूहिक निर्णय होता। कोण हवेत कोण जमिनीवर आहेत यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही। आम्ही सर्व बसून विश्लेषण करत आहोत। सगळी परिस्थिती वस्तुस्थिती 2-3 दिवसात समोर येईल। या संदर्भात आता तुम्ही आवाज उठवता ईव्हीएमच्या संदर्भात व्हीव्हीपॅट ईव्हीएम मशीनची तुम्ही तपासणीची मागणी केली आहे काय? निश्चितपणे, कारण ज्याप्रमाणे लोक आमची गेल्या 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या विभागातून लोकांनी माहिती दिलेली आहे आणि लोक म्हणतात की साहेब आमच्या मोहल्ल्यामध्ये आमच्या पॉकेटमध्ये आम्ही काँग्रेसलाच मतदान केलेली आहे, MVला केलीच नाही आहेत, एवढी मतं त्यांना गेली कसं? तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्या प्रश्नाच्या निवारण व्हावा म्हणून जो सुप्रीम कोर्टाच्या तरतूदप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाने 5% मशीनाची तपासणी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुसार आम्ही 5% मशीनची तपासणी करण्यासाठी जी रक्कम वगैरे होती ती भरलेली आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आणि ते आम्ही करणार आहोत। हां, एक विषय आहे, एक शंका आहे, अनेक प्रकारची शंका, जसं मतदान दिनांक वाढणे आणि ज्या मतदारसंघामध्ये ज्या पोलिंग स्टेशन बूथमध्ये कधीच गेल्या 5-6 निवडणुकामध्ये बूथमध्ये मतदान ज्या संख्यामध्ये विरोधी पक्षाला झाला आहे आमचा त्यांना कधीच मिळाला नसल्यामुळे तो एरियामध्ये 200 जास्त दिसून येत आहे आणि त्या विभागाचे लोकसुद्धा येऊन आम्हाला सांगत आहे। म्हणून ही दोन्ही गोष्टी समोर ठेवल्यानंतर थोडी शंका निश्चितपणे निर्माण झालेली आहे की कुछ तो है जिसकी पर्दादारी है। नाना पटोले यांनी आता 76 लाखांचं जे मतदान वाढलंय त्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, परंतु भाजपचे नेते मंडळी आता नाना पटोलेंवरती टीका करतात की त्याच ईव्हीएमच्या जोरावरती नाना पटोले जिंकून आलेत म्हणून। नाही, ईव्हीएमच्या जोरावर नाही जिंकून आले, ते बॅलेट पेपरवर जिंकून आले। बॅलेट पेपरवर जे मतदान मिळालेलं आहे मला वाटतं की त्या मतामध्ये ते निवडून आलेले आहे। असू दे, आम्ही क्लिअर कट अशा म्हणत नाही आहे, परंतु शंका आहे ना, विषय आहे ना समोर। अनेक विभागाच्या अनेक मतदारसंघाची अनेक तक्रारी आलेली आहे, त्या तक्राराची शहानिशा या लोकशाहीमध्ये झाली पाहिजे की नाही? लोकशाही आमचा मूल गभारा आहे या देशाच्या आणि राज्याच्या। जर लोकशाहीची हत्या होण्याची शंका होत असेल तर तिची शंका मिटली पाहिजे आणि जर खरोखर होत असेल ज्याप्रमाणे त्या निकाल आलेला आहे, ज्याप्रमाणे तक्रारी आलेली आहे, ज्याप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी वेगवेगळी प्रकारची तक्रार केलेली आहे, अनेक एक्सपर्टनी तक्रार केलेली आहे, देशाच्या मंत्र्यांच्या प्रमुखांनी केलेली आहे, त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे, अनेक राजनीतिक पंडित जे आहेत त्यांना आपण म्हणतोय त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विश्लेषण आहे। तर लोकशाहीमध्ये या विषयावर निवडणुकाच्या सिस्टमवर राहिला नाही पाहिजे, हे आमचं मत आहे, आमची भूमिका आहे। UBP असं म्हणते आहे की जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच घोषित केला असता उद्धव ठाकरे यांना तर कदाचित 2-3% मतदान वाढलं असतं। ठीक आहे, हे बघा, प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या वेगळी भावना असते, पण जे काय निवडणुका सीट वाटपाचा असेल, मुख्यमंत्री सामूहिक निर्णय घेऊनच मुख्यमंत्रीबद्दल जो विषय होता की निवडणुकानंतर लोकतांत्रिक प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही ते निर्णय घेऊ, त्या सामूहिक निर्णय होता महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा। तर आज हे सगळी गोष्टी काढणं बोलणं मला वाटतं की चुकीचं आहे। परंतु काँग्रेसचे नेते हवेत होते असं देखील अंबादास दानवे म्हटलं। ठीक आहे, असा कोणी
कोण हवेमध्ये होता, कोण जमिनीवर होता, ते सगळे आता त्याच्यावर आम्हाला काही प्रतिक्रिया द्यायचं नाही आहे. पण आमच्यामधून जर काही त्रुटी झाली असेल, महाविकास आघाडीमध्ये काय काय त्रुटी झाली आहे, पक्षामध्ये काय काय त्रुटी कमी आम्ही कुठे पडलो, मशिनेचा काय विषय आहे, इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये कुठे कुठे काय काय झालेलं आहे, त्या प्रत्येक विषयावर आमची सगळ्यांची आमचं मंथन सुरू आहे. आम्ही सगळी माहिती काढत आहोत, विश्लेषण करत आहोत आणि ते जे आमच्या समोर जे विषय येत आहे त्या विषय आम्ही पुढे घेऊन जाणार. सर, विधानसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी काँग्रेसच्या कमी पडली म्हणून पराभव झाला असं काही चित्र दिसतंय का कुठे? आज कोणावर अशा प्रकारचा आरोप करणं, आम्ही कोणावर आज अशा प्रकारच्या महाविकास आघाडीचे सर्व नेते मिळून या निवडणुका आम्ही लढलेलो आहोत. मी जसं सांगितलं की प्रत्येक विषयाबद्दल आम्ही सगळे विश्लेषण करत आहोत. 2-4 दिवसामध्ये सगळे वास्तविकस्थिती समोर आल्यानंतर जे काय विषय असेल ते मीडियाच्या समोर ठेवू. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे AKLGavkari@gmail.com.